आज उपमुख्यमंत्री धाराशिवमध्ये होते, आपल्याला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. काय म्हणणं आहे नेमकं, काय काय प्रकार झाला? सर्वप्रथम आज धाराशिव जिल्ह्यामध्ये माननीय सर्वसामान्यांचे लोकनाथ, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आता शिवसेना मुख्य नेते, यांचं आज जिल्ह्यामध्ये मी सर्वप्रथम सर्व शिवसैनिक बांधवाच्या वतीने स्वागत करतो. आणि आज एकनाथभाई शिंदेसाहेब येणार आहेत. मागच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये, मागच्या जिल्हा परिषदच्या झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तिकीट वाटपमध्ये तिकीट विकले गेले, तत्कालीन संपर्कप्रमुख राजन साळवी, ज्ञानराज चौगुले आणि अजित पिंगळे यांनी पूर्ण पक्ष, म्हणजे बघा जिल्ह्यामध्ये साधारणतः 55 जिल्हा परिषदच्या जागा आहेत. 55 पैकी कळंबला 8, धाराशिव तालुक्यातल्या 12 आणि तुळजापूर तालुक्यातल्या 9 अशा 29 जागेपैकी जागा वाटपामध्ये फक्त 5 जागा महायुती म्हणून घेतल्या. 5 जागेमध्ये 4 उमेदवार हे भाजपचेच आहेत, फक्त चिन्ह शिवसेनेचं आहे. आणि उरलेल्या सगळ्या जागा त्यांनी भाजप देऊन टाकल्या. अशा पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषद देखील भाजपच्या घशामध्ये घालायचा घाट या प्रभारी जिल्हाप्रमुख ज्ञानराज चौगुले आणि साळवी यांनी केला. ही सगळी तक्रार आम्ही एकनाथभाई शिंदेसाहेबांकडे मांडली. त्या पद्धतीनं राजन साळवीला पदावरून देखील हटवलं आहे. नवीन संपर्कप्रमुख या ठिकाणी नेमले गेलेले आहेत. आता पुढच्या तक्रारी आम्ही करतो आहे. उर्वरित पदाधिकारी पदावरून हटवा, यांना बरखास्त करा आणि आपल्याला वाटेल योग्य शिवसैनिक त्या ठिकाणी पदावर आपण नेमावा. आणि ही मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत एकनाथभाईपर्यंत पोचू नये म्हणून साधारणतः तुळजापूर, धाराशिव आणि कळंब येथील 50 पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं आहे. किंवा कार्यक्रमाला त्यांनी तिथपर्यंत येऊ नये, शिवसेनेला ते एकनाथभाईंना भेटू नये आणि घरानं सांगू नये, मांडू नये म्हणून कुणालाही भेटू द्यायचं न भेटू द्यायचं त्यांनी एक घाट घातलेला आहे. त्यामुळं अतिशय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. अरे तुमच्यात दम आहे, तुमच्यात हिंमत आहे तर आमच्यासमोर भिडायला या ना, भेटायला आम्हाला, तुम्हाला दाखवतो आम्ही. अरे आम्ही गावचे वतनदार आहे, इथं गावामध्ये कार्यक्रम आमचे तुम्ही येता आणि तर आम्हाला स्थानबद्ध करता काय? अरे पोलीस लोकाला पुढे कशाला घालताय? तुमच्यामध्ये हिंमत आहे ना, या आम्हाला भिडायला या. तुम्हाला 2 हात करायची हिंमत आमच्यामध्ये आहे. आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचे. आणि ही सगळी कैफियत उद्या देखील आम्ही शिंदेसाहेबाला जाणार, भेटणार, मांडणार. आज जरी तुम्ही इथं पोलीस लोकांचा घेतला असेल तुम्ही असरा तर हिले काळ टिकणार नाही, चालणार नाही, आम्ही खपवून बी घेणार नाही आम्ही. त्यामुळं तुमच्यात हिंमत आहे, तुम्हाला जाहीर आव्हान आहे माझं. ज्ञानराज चौगुले, अजित पिंगळे, साळवी तर गेला आहे, तुम्हाला आव्हान आहे. तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही आडवा या. तुम्हाला उत्तर आम्ही काय द्यायचं तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. पण पोलीस लोकांना पुढे घालून, कारण पोलीस लोकांना सांगितलं आम्हाला शेवटी आमची नोकरी आहे, आम्हाला आदेश आहेत वरून पोलीस अधीक्षकांचे. आता अधीक्षकांना देखील मी फोन केला आहे, पण अधीक्षक मॅडमनी फोन या ठिकाणी उचललेला नाही. मला मॅडमला एवढंच विचारत होतं की नेमकं कुणाच्या आदेशाने आपण कारवाई करताय, का कारवाई करताय? समजा काल नितीन पाटील या प्रकरणात बोलले, नितीन पाटील बोलले म्हणून आपण उर्वरित 50 पदाधिकाऱ्यावर कारवाई का करताय? प्रत्येक सरपंचाला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला, उपतालुका प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, त्या ठिकाणचा शहर प्रमुख असेल, त्या ठिकाणचा पदाधिकारी असेल, त्याला जाऊन तुम्ही घराघरात जाऊन पोलिस दडपण आणायला लागले, तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका, कार्यक्रमाला येऊ नका, तुम्हाला अटक करू, तुम्हाला कारवाई करू. अशा पद्धतीनं राजकारण चालत नसतं. ही लोकशाहीचं राजकारण आहे, हिटलरशाही हुकुमशाहीचं राजकारण नाही संपलेलं आहे आता ही. त्यामुळं ही उद्याची सगळी काही फेर आम्ही श्रीकांत शिंदेसाहेब असतील, एकनाथभाई असतील, ह्यांना आम्ही मांडणार आहेत. आणि याच्यानंतर पुढची आमची राजकीय काय भूमिका असेल ते आम्ही ठरवून आम्ही योग्य घेऊ.